सकाळी आवरून आम्ही रूमच्या बाहेर पडलो तर आम्हाला रेस्टॉरंट दिसलं. काय सांगितलं, ऑर्डर दिली का नाही? आपण आलेले साऊथला म्हणलं साऊथ इंडियनच सांगितलेलं आहे. एक इडली डोसा आणि एक सांबार. साऊथला यायचं, साऊथ इंडियन डिश नाही खायची, कसं व्हायचं? मसाला डोसा, इडली. इडली बघा केवढी सॉफ्ट आहे, सॉफ्ट आहे. आता घालून काय आले? चप्पा, दोन चप्पा. ब्रेकफास्ट करून निघालो आम्ही आता. नेक्स्ट लोकेशनला निघालोच होतो की लगेच घोड्यांनी रोड ब्लॉक केलं होते, त्यामुळे 10-15 मिनिटं तिथेच गेले आमचे. Turn left, then your destination will be on the left. रोज गार्डन आलो होतो. इथं प्रत्येकी माणसाचे 75 रुपये एंट्री फी रोज गार्डनला. थँक्यू. चला. द वर्ल्ड फेडरेशन ऑफ रो सोसायटी अवॉर्ड्स ऑफ गार्डन एक्सलन्स जपान 2006. हा 4%. आम्ही दोघं आतमध्ये निघून आलो, ते दोघं राहिले बाहेर. सोडा ना त्यांना आतमध्ये. मराठी माणूस त्यांचा पण व्लॉग चालू आहे. सोडलं दोघांना पण आतमध्ये. नजारा मस्त आहे. ते ठरवा जायचंय का नाही जायचं खाली? फोटो पॉइंट आहे का? पिक पॉइंट. अरे काढू फोटो, इथं छान होतं मस्त. तिथं फोटोशूट करून आम्ही निघालो एका नवीन लोकेशनला. वॉटरफॉलला चाललोय मित्रांनो. खाली जाऊनच बघायला लागेल कसा आहे वॉटरफॉल, कसा नाही. चेंज केलं गाडीतच आणि निघालोय आता. जर भिजायची वेळ आली तर आंब्रेला पण घेतली. वॉटरफॉलला जायला 10-15 मिनिटाचाच ट्रेक होता फक्त. काय होतंय? खाली पडतात पार तरतरी. इथं पण पावती 40 रुपये एकाची, 160 रुपये. चला कुठं 160 रुपये. 160 रुपये. वॉटरफॉलला पोचलोय ट्रेक करून. 15-20 मिनिटं लागले ट्रेकिंगला. पाऊस थांबलाय आता. वरते फोटोसाठी वरते. वॉटरफॉलचं थोडं फोटोशूट केलं सगळ्यांनी आणि निघालो लगेच आम्ही 5 तास गाडी घाटातनं पळवत आणली, हायवेला पळवत आणली. कशाचा विचार केला नाही, फक्त एका लोकेशनसाठी आम्ही एवढी गाडी पळवली. ते कुठलं लोकेशन आहे? महादेव. एवढं पळवून गाडी आणली तरी पण लेट असो काय आम्हाला भेटला नाही. पण ठीक आहे, महादेव दिसले, लय झालं. आता काही दर्शन तर झालं नाही आमचं. कॅमेरा पुस आता जेवण काय बसलोय आम्ही. काय होतंय? पानावर खाणार एडिटचे काय एडिट केलेले काय आहे ना, ओरिजिनल पाठवा. जेवण रस्सामध्ये खाणार आहे. हे चांगलं आहे का? एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वांटिटी यावंच लागते. आदियोगीचा रस्सम राईस खाऊन लगेच जाऊन झोपलो रूमवरती, कारण आम्हाला सकाळी उद्या लवकर जायचं होतं आदियोगीचं दर्शन घ्यायला.